भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला व नावाबाबत प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला। जयसिद्धेश्वर यांचे मूळ नाव नुरंदया गुरु बसय्या हिरेमठ असे आहे। तसेच ते बेडा जंगम नसून हिंदू लिंगायत आहेत असा दावा करीत पुराव्यादाखल शाळा सोडल्याचा दाखला सादर केला। त्यावर ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी नावातील बदल केलेले पुरावे व जात पडताळणीचे दाखले हजर केले। त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी गायकवाड यांचे आक्षेप फेटाळून उमेदवारी अर्ज मंजूर केला। याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले। आज सोलापूर 42 लोकसभा उमेदवारांचे जेवढे उमेदवारी फॉर्म भरले होते त्यांचे छाननी झाले। ते छाननी झाल्यानंतर मी जे BJPचे जे उमेदवार होते जयसिद्धेश्वर महाराज यांनी बेडा जंगम SC 9 या जातीचा दाखला काढून त्यांनी उमेदवारी फॉर्म भरला होता। त्यांच्या उमेदवारी फॉर्मला मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की जयसिद्धेश्वर महाराज हे बेडा जंगम जातीचे नसून हिंदू लिंगायत समाजाचे आहे, या जातीचे आहेत। मी ऑब्जेक्शन घेतलं होतं। त्यांच्या शाळेचे दाखले ओरिजिनल दाखले बी मी त्यांना पुरवण्यात आले होते। कलेक्टर साहेबांना जे निवडणूक अधिकारी आहे मी त्यांना दाखवलं, पण कलेक्टर साहेबांनी त्यांचा अर्ज मंजूर केलेला आहे। त्यांनी म्हणला पुढे अर्ज मंजूर करण्यात आहे, तुम्हाला पुढे जर जायचं असेल तर कोर्टात जावं मी असे मला आदेश दिले। भाजपतर्फे कोणत्याही उमेदवाराबाबत आक्षेप घेण्यात आलेला नाही अशी माहिती जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी सांगितले। आज या ठिकाणी छाननी होती। छाननीसाठी आम्ही आमचे आदरणीय ॲडव्होकेट नावकर साहेबांची निवडणूक केली। त्या ठिकाणी 26 अर्ज एकूण उमेदवारांचे होते। त्यापैकी एक नामंजूर झाला व बाकी सर्व मंजूर झाले। भारतीय जनता पार्टीकडून कुणालाही ऑब्जेक्शन आम्ही घेतलेलं नाही, परंतु या ठिकाणी प्रमोद गायकवाड हे अपक्ष उमेदवार आहेत। त्यांनी माननीय काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना नावाबद्दल त्यांचे आक्षेप घेतला व आमचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दाखल्याबद्दल त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, परंतु त्या दाखल्यामध्ये तथ्यता न आढळल्यामुळं तो आमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे।